आ रामनगर के सपने आ रामनगर के, टेढ़े मेढ़े गलियों से निकलते हैं मेरे अपने, आ रामनगर के सपने आ रामनगर के। नमस्कार, मी आज आरामनगर मध्ये आली आहे। मी स्वतः या शहराचं नाव कधी ऐकलं नव्हतं, पण आश्चर्य याचं वाटतं की या शहराचं नाव पडलं कसं असेल। ऑडिशनसाठी, करिअरसाठी इकडे लोक सतत घाईत असतात, मग अशा ठिकाणी आराम नाही। मुंबईतील लोक संघर्षाचं उदाहरण देत असतात, त्या उदाहरणात लोक संघर्ष हा शब्द वापरतात। यावरूनच आरामनगरमधील सिंड्रोमबद्दल चर्चा केली जाते। यावरूनच आरामनगर हे शहर प्रसिद्ध झालं। आता हे शहर मीडिया फॉर्मसाठी सर्जनशीलता केंद्र म्हणून उदयास आलं व व्यवसायासाठी प्रसिद्ध ठिकाण बनले। इथले चॉकलेट कॅफे आणि सीसीडी सारखे कॅफे आहेत जे कास्टिंग मीटिंगसाठी प्रसिद्ध आहेत। हे शहर प्रसिद्ध होण्याचे दुसरे कारण म्हणजे इथे अनेक कास्टिंग एजन्सी आहेत। इथे ऑडिशन घेतल्या जातात, ज्यात कुणाल शहा, कास्टिंग बे यासारख्या अनेक कास्टिंग कंपन्या आहेत। आरामनगर हे शहर नवीन कलाकारांसाठी बॉलिवूडचे प्रवेशद्वार आहे। इथेच भाडीपा या सुप्रसिद्ध मराठी कंटेंट क्रिएटर चॅनलचे मुख्य कार्यालय देखील आहे। तर मंडळी, आता आपण आरामनगराच्या इतिहासाविषयी जाणून घेऊ। जेव्हा दुसरे महायुद्ध झालं त्यावेळेस ब्रिटिश भारतीय लष्कराची राहण्याची व्यवस्था इथे केली होती। आरामनगर वसाहतीचा उपयोग ब्रिटिशांनी पाणबुडी विरुद्ध प्रशिक्षण केंद्र म्हणून केला। 1947च्या फाळणीच्या वेळेस पाकिस्तानातून परत आलेल्या लोकांना इथे आश्रय दिला गेला। 2000 पर्यंत इकडे एक सामान्य निवासी स्थान होते, मात्र 2000 नंतर इकडे असंख्य लोकवस्ती झाली। इकडे लोक कार्यरत झाले। इथे मनोरंजन किंवा चित्रपट उद्योगातील महत्त्वाकांक्षी व्यक्तींसाठी हे केंद्र बनले आणि आता शहर बॉलिवूडचे प्रवेशद्वार म्हणून नावारूपास आले। यात थिएटर विषयी सांगायचे झाले तर गेल्या 7-8 वर्षात आरामनगरामध्ये अनेक नाट्यगृह उभारली आहेत। वेट फॅक्टरी कलाक्षेत्र, बिग असोसिएशन क्रिएटिव्हिटी, अड्डाले चक्करलास आणि मुंबा स्टुडिओ यांसारखी ही ठिकाणे उघडून अभिनेते आणि दिग्दर्शकांना रोजगार निर्माण करण्यास मदत झाली। थिएटर ही खरोखर एक मनोरंजक जागा आहे। रंगमंच एक आपलेपणाची भावना देते। त्यातच लोक इथे तालीम करत असतात। तालीम करत असताना त्या ठिकाणचं भाडं त्यांना परवडत नाही, म्हणून लोक तिकडे छोटा मोठा उद्योग करून पोट पाण्याची सोय करतात। तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।